नमस्कार मित्रांनो, आज आपण फॉर्म द डी चे पुढचे प्रॉब्लेम बघणार आहोत. दुसरा प्रॉब्लेम आहे y इज इक्वल टू लॉग एक्स इज अ सोल्युशन ऑफ एक्स डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. सगळ्यात पहिले बघा मित्रांनो, इथे काय करायचं, y इज इक्वल टू लॉग एक्स दिलेलं आहे. आपल्याला हे प्रूफ करायचंय. एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड. dy by dx, d by dx of log x, dy by dx is equal to log x का डेरिवेटिव काय है 1 by x, log x का डेरिवेटिव क्या है 1 by x. Now differentiate with respect to x again. हे पहा, याचा डबल डेरिवेटिव घ्यायचा, d2y by dx स्क्वेअर, d by dx of dy by dx आणि d by dx of 1 by x. सॉरी, एक काम करा, पहिले याला एक काम करा. जर ह्याच्याकडे पाहिलं, तुम्हाला एका झटक्यात उत्तर आणायचं असेल तर जर ह्याच्याकडे पाहिलं तर इथे डबल डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणजे अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल, हे तुम्हाला कळालं. आणि एक्स जे इकडे, तर काय करा, या एक्सला पहिलेच इकडे घेऊन, म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्यायला डायरेक्ट तुमचं उत्तर तेच येईल जे आपल्याला पाहिजे. आपल्याला हे उत्तर आणायचंय. लक्षात, एक्सला इकडे पाठवलं, एक्स डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1. तर मग आता काय करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड अगेन. आता u इंटू व्ही घ्यायचे, एक्स जसंची तसं, डी वाय बाय डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह वाटलं तर लिहितो, डी बाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स प्लस डी वाय बाय डी एक्स जसंची तसं, एक्सचं डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1. लक्षात काय केलं, एक्स जसंची तसं डी बाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स प्लस डी वाय बाय डी एक्स जसंची तसं डी बाय डी एक्स ऑफ एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ 1. समजलं, एक्स जसंची तसं डी बाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स किती आहे, डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर. लक्षात, नंतर हे किती आहे, डी वाय बाय डी एक्स जसंची तसं, एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आहे मित्रांनो 1, एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आहे 1. आणि 1चा डेरिव्हेटिव्ह किती आहे 0. झालं प्रूफ. तर वाटलंच तर एक स्टेप लिहू शकता, एक्स डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स इंटू 1, म्हणजे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, लिहून घ्या फर्स्ट. बघा मित्रांनो, पुढचा प्रॉब्लेम आहे, व्हेरीफाय दॅट y इज इक्वल टू 4 sin 3x इज अ सोल्युशन ऑफ डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस 9y इज इक्वल टू 0. बघा मित्रांनो, ज्याचं डेरिव्हेटिव्ह चांगलं आहे त्यासाठी एक खूप सोपं चॅप्टर आहे. y इज इक्वल टू 4 sin 3x, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ऑन बोथ साइड. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ऑन बोथ साइड, d by dx of y, d by dx of 4 sin 3x, dy by dx is equal to 4 जसंची तसं, sin 3x चा डेरिव्हेटिव्ह काय, cos 3x इंटू 3, cos 3x इंटू 3, 4 3 12, 12 cos 3x. म्हटलं असंच राहू द्यायला, असंच राहू द्या. इकडे बघा, 4 cos 3x इंटू 3 असंच राहू द्या. पुन्हा इथे डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड. बघा, याचा डेरिव्हेटिव्ह काय, डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर, डायरेक्ट डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. याचा डेरिव्हेटिव्ह काय, डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर, 4 जसंची तसं 3 जसंची तसं, 4 जसं तसं 3 जसंची तसं. cos 3x चा डेरिव्हेटिव्ह काय रे मित्रांनो, मायनस sin 3x इंटू 3, मायनस sin 3x इंटू 3. लक्षात, तर आता बघा, डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस जसं 3 3 9, 9 4 sin 3x. इथे लिहिताना असं डॉट टाका, नाही तर मग इंटू लिहा. काहीतरी टाकावं लागेल, काहीच नाही टाकलं तर मार्क काढतात. इथं डॉट टाका किंवा इंटू लिहा किंवा असं लिहा. या 4 ला जवळ का घेतलं मित्रांनो, बघा 4 sin 3x ची किंमत काय,
वाय, म्हणून मी 9 त्रिक 4 त्रिक 12 केलं नाही. आलं लक्षात? तर d2y बाय dx स्क्वेअर मायनस 9y, त्या मायनस 9y ला इकडे घेतलं, d2y बाय dx स्क्वेअर प्लस 9y इज इक्वल टू 0, इज इक्वल टू, समजलं? आलं लक्षात? हे y ची किंमत इथून लिहिली आणि त्या मायनस 9y ला इकडे घेतलं प्लस ते. लक्षात? खूप सोपे आणि इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे ते. एक प्रॉब्लेम फॉर्म द डी, बघा मित्रांनो पुढचा प्रॉब्लेम, फॉर्म द डी इक्वेशन हुज सोल्युशन इज y इज इक्वल टू a cos 3t प्लस b sin 3t. हा डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचंय. हा हे इक्वेशन आहे त्याचं. तर आपल्याला काय करायचं, याच्यावरून डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचं. डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करताना एक लक्षात घ्यायचं, आर्बिट्ररी कॉन्स्टंट उरले नाही पाहिजे. आर्बिट्ररी कॉन्स्टंट म्हणजे ए आणि बी च्या टर्म आल्या नाही पाहिजे उत्तरात. हे जे ए दिसतंय तुम्हाला आणि हे बी दिसतंय ते आलं नाही पाहिजे. आतापर्यंत मी त्याच्याबद्दल डिस्कस का नाही केलं मित्रांनो? आतापर्यंत मी फक्त शोधायचे प्रॉब्लेम घेतो. आतापर्यंत 4ही प्रॉब्लेम 3-4 प्रॉब्लेम जे झाले ते कसे होते, शोधॅट होते. तिथे तुम्हाला दिसत होतं काय प्रूफ करायचं, मग तुम्ही आपोआप जाणार. डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा का नाही घ्यायचा त्याचा प्रश्नच नव्हता, कारण की तिथं उत्तरात दिलेलं होतं ना, उत्तरात दिलेलं होतं म्हणून तुम्ही डबल डेरिव्हेटिव्ह घेतला. आता इथं काय आहे, तुम्हाला ए बी काढायसाठी डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायची गरज पडली तरी ती घ्यावं लागतं. तुम्हाला आर्बिट्ररी कॉन्स्टंट म्हणजे ए आणि बी हे उत्तरात दिसले नाही पाहिजे. आले? बघा खूप सोपा चॅप्टर आहे हा. थोडं डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन येत असत, हा म्हणजे एकदम छान चॅप्टर आहे. डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू एक्स विथ रिस्पेक्ट टू टी ऑन बोथ साइड. हा जर मला आउट ऑफ घ्यायचे तर मी हा चॅप्टर सोडणार नाही, कारण हा चॅप्टर विथ गॅरंटी मार्क पडते. म्हणजे याच्यात चुका होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. अलग आहेत. हा डी बाय डी टी ऑफ ए कॉस टी कॉस 3t प्लस डी बाय डी टी ऑफ बी साइन 3t. बघा मित्रांनो, आता काय करायचं, डी वाय बाय डी टी इज इक्वल टू ए जसंची तसं, कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, मायनस साइन 3t आणि 3tचा डेरिव्हेटिव्ह काय 3 प्लस बी जसंची तसं साइन 3tचा डेरिव्हेटिव्ह काय कॉस 3t इंटू माझं टार्गेट काय, आर्बिट्ररी कॉन्स्टंट उरले नाही पाहिजे. आले? म्हणून अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी अगेन, d2y बाय dt स्क्वेअर, d2y बाय dt स्क्वेअर, d2y बाय dt स्क्वेअर. तर काही ते d2y बाय dt स्क्वेअर मायनस ए जसंची तसं. हा इकडे बघा, या 3 ला पण पुढे घेतो, मायनस ए मायनस जसं ए जसं 3 जसं साइन 3tचा डेरिव्हेटिव्ह कॉस 3t इंटू टी इंटू 3 इंटू 3 प्लस 3b जसंची तसं कॉस 3tचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन 3t इंटू 3 इंटू 3. समजलं? तर आता बघा मित्रांनो, d2y बाय dt स्क्वेअर 3 त्रिक 9 मायनस 9a कॉस 3t. हा 3 त्रिक 9 मायनस 9b हा साइन 3t. तुम्ही म्हणता सर कुठे गेलं, आर्बिट्ररी कॉन्स्टंट तर उडालं नाही. मग आता कसं उडत ते इकडे लक्ष द्या. जर या दोघांतून जर 9 कॉमन काढलं, मायनस 9 कॉमन काढलं, काय राहील, ए कॉस 3t प्लस बी साइन 3t. हा मायनस 9 जर कॉमन काढलं तर इथं ए कॉस 3t मायनस कॉमन काढलेलं म्हणून इथं प्लस राहील. हा बी साइन 3t. ही कशाची व्हॅल्यू मित्रांनो, वाय. त्या जागी वाय लिहायचं, d2y बाय dt स्क्वेअर मायनस 9y. हा त्याला इकडे घेतलं, d2y बाय dt स्क्वेअर प्लस 9y इज इक्वल टू 0. आलं लक्षात? बघा मित्रांनो, असे किती काही प्रॉब्लेम सोडू शकता तुम्ही. इथं 3च्या जागी 4 टाकायचं, याचं उत्तर येईल d2y बाय dt स्क्वेअर प्लस 16y इज इक्वल टू 0. हा 4च्या जागी 5 टाकायचं, याचं उत्तर येईल, प्रॅक्टिस करायची, d2y बाय dt स्क्वेअर प्लस 25y इज इक्वल टू 0. 5च्या जागी 6 टाकायचं, हा याचं उत्तर येईल d2y
बाय dt स्क्वेअर प्लस 36y इज इक्वल टू 0. हा 6च्या जागी 2 टाकायचं. हा d2y बाय dx स्क्वेअर d2y बाय dt स्क्वेअर प्लस 4y इज इक्वल टू 0. समजलं? आलं लक्षात? एक कसं टाकायचं ते मी सांगणार. लिहून घ्या फास्ट. बघा मित्रांनो, नेक्स्ट प्रॉब्लेम अगेन हा परीक्षेला विचारलेला आहे. हे सगळे प्रॉब्लेम लेटेस्ट विचारलेले. हा y a cos x प्लस b sin x प्रूव्ह दॅट d2y बाय dx स्क्वेअर प्लस y इज इक्वल टू 0. इकडे बघा मित्रांनो, डिफरन्शिएट याला प्रूव्ह दॅट नाही आलं तरी आपल्याला ए बी काढावं लागतं, एवढं लक्षात ठेवा. ऑन बोथ साइड dy बाय dx dy बाय dx ऑफ y म्हणजे dy बाय dx a cos x प्लस डी बाय dx ऑफ b sin x. आता बघा dy बाय dx इज इक्वल ए जसंची तसं cos x चा रेटिंग आहे मायनस साइन एक्स प्लस बी जसंची तसं साइन एक्स चा रेटिंग आहे cos x. लक्षात? नंतर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ऑन बोथ साइड. अगेन पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. d2y बाय dx स्क्वेअर मायनस ए जसंची तसं डायरेक्ट घेऊन टाका डेरिव्हेटिव्ह. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे cos x प्लस बी जसंची तसं cos x चा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस साइन एक्स मायनस साइन एक्स. हा आता काय करायचं? मायनस कॉमन काढायचं. हा d2y बाय dx स्क्वेअर d2y बाय dx स्क्वेअर जर मायनस कॉमन काढलं मित्रांनो तर a cos x प्लस b sin x. हा d2y बाय dx स्क्वेअर मायनस y किती? a cos x प्लस b sin x काय आहे? y. त्या y ला इकडे घेतलं. d2y बाय dx स्क्वेअर प्लस y इज इक्वल टू 0. d2y बाय dx स्क्वेअर प्लस y इज इक्वल टू 0. हा तर समोर 19 ला लिहून घ्या फास्ट. फॉर्म द डी 4 मार्काला आलता, समोर 25 ला. फॉर्म द डी y इज इक्वल टू y इज इक्वल टू a e रेस टू 2x प्लस b e रेस टू मायनस 2x. बघा मित्रांनो, एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ऑन बोथ साइड. d by dx of y is equal to d by dx of a into e raised to 2x plus d by dx of b into e raised to minus 2x. तर dy by dx is equal to a जसंची तसं. What is it of e raised to 2x? e raised to 2x into 2 plus b जसंची तसं e raised to minus 2x साठी काय? e raised to minus 2x into minus 2. e raised to minus 2x into minus 2. तर आता बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ऑन बोथ साइड. अगेन d2y बाय dx स्क्वेअर d2y बाय dx स्क्वेअर ज्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला त्याचा अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. हा हे 2a जसंची तसं, हे 2a जसंची 2 आणि a जसंची तसं e रेस टू 2x डेरिव्हेटिव्ह e रेस टू 2x इंटू 2x डेरिव्हेटिव्ह किती? 2 प्लस प्लस मायनस मायनस 2b जसं जसं e रेस टू मायनस 2x डेरिव्हेटिव्ह e रेस टू मायनस 2x इंटू मायनस 2x चा मायनस 2 मायनस 2x चा मायनस 2. नंतर हा d2y बाय dx स्क्वेअर इथं किती होईल? 2 इंटू 2 किती होईल? 4. 2 इंटू 2 सॉरी 2 इंटू 2 4. ठीक आहे. 4a e रेस टू 2x. हा मायनस मायनस प्लस 2 इंटू 2 4b e रेस टू मायनस 2x. आणि लक्षात मग d2y बाय dx स्क्वेअर जर 4 कॉमन काढलं a e रेस टू 2x प्लस b e रेस टू मायनस 2x.
बी ई रेस टू मायनस 2x. तर d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू 4y. आलं त्या 4y ला काऊन, कारण की हे y ना, हा, तर d2y बाय dx स्क्वेअर मायनस 4y इज इक्वल टू 0. लक्षात हे झालं. बघा मित्रांनो, एक पुढचा प्रॉब्लेम बघा. याच्या जागी जर तुम्ही इथं 4 आलं तर तुमचं उत्तर येईल 16 आहे. हा, वर्ग होतो वर्ग. आलं इथं जर 3 आलं तर याचं उत्तर घरी करून पाहिजे. इथं जर 3 आलं तर 9y. इथं जर 5 आलं तर 25y. आलं. हा, नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. आज समर 25 ला आलेला होता. आता बघा समर 25 ला एवढा आलता. नंतर मग क्वेश्चन नंबर 6 मध्ये येते. 6 मध्ये फॉर्म द डीचा कोणता नव्हता. हा बघा इथं बघा फॉर्म द डी 7 मार्काला आला. हा पण प्रॉब्लेम घेतलेला आहे आपण. व्हेरीफाय दॅट कालच घेतलं, काल नाही आजच घेतलं. y इज इक्वल टू कॉस एक्स इज अ सोल्युशन ऑफ डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस वाय इज इक्वल टू 0. फॉर्म डी मध्ये फॉर्म द डी आणि ऑर्डर अँड डिग्री हे बऱ्याचशा पोरांना जमू शकतो असं भेट. बाकीचे थोडे अवघड आहे. एक्झॅक्ट डी अवघड आहे, व्हेरिएबल सेपरेबल अवघड आहे आणि लिनियर पण थोडं अवघड आहे. हे स्कोरिंग वाल्यासाठी नाही, मी पासिंग वाल्यासाठीची गोष्ट आहे. हा, नंतर आता बघा विंटर 24 ला फॉर्म द डी कुठं आलता. समर 25 चे दोन्ही प्रॉब्लेम घेतले आपण. इथं चेंज होतो. इथं डीईचा क्वेश्चन येतो पण कोणचा येतो हा फिक्स नसतो. हा, हा व्हेरिएबल सेपरेबल, सॉरी एक्झॅक्ट डीईचा होता. अलग ते तुम्हाला नाही कळणार, कसं समजून सांगा नंतर. आलं लक्षात. आता अजून काही झालं नाही ना आपलं. नंतर प्रॉब्लेम ओळखता यायला पाहिजे आपल्याला, पण ते चॅप्टर झालं. इथं फॉर्म द डी हा आलता. हा, y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस बी. या पॅटर्नचे प्रॉब्लेम आपण नंतर घेणार आहे. घेणार तो प्रॉब्लेम पण नंतर. हा, पहिले मला हे असे प्रूव्ह दॅट वाले डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. लक्षात, सगळे एकसारखे बाजूला पाहिजे. नंतर समर 24 मध्ये शक्यतो व्हेरिएबल सेपरेबल, सॉरी एक्झॅक्ट डीच येणार क्वेश्चन नंबर 3 मध्ये. मग एक्झॅक्ट डी पेक्षा हे बाकीचे परवडते बरं. एक्झॅक्ट मीडियम पोरांसाठी एक्झॅक्ट डी थोडं टफ आहे. थोडं म्हणजे खूप टफ आहे मीडियम पोरांसाठी. हा, अगेन फॉर्म द डी आत्ता जसा घेतला तसाच प्रॉब्लेम. फॉर्म द डीचा एकच प्रॉब्लेम आलता 3 मार्काला. जसा आत्ता घेतला तसाच प्रॉब्लेम आहे. बघा फॉर्म द डी y इज इक्वल टू ए ई रेस टू एक्स प्लस बी ई रेस टू मायनस एक्स. समर 24. हा समर 24. हा समर 25. लक्षात. त्याच्या कॉसेक्स मला आजच घेतलं होतं ना. नुसतं कॉसेक्स काल घेतलं होतं का. कॉसेक्सचा पहिला काल घेतला होता तो समर 25. हा, इकडे बघा y इज इक्वल टू ए ई रेस टू एक्स प्लस बी ई रेस टू मायनस एक्स. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स on both side. On both side. dy by dx is equal to d by dx of a e raised to x plus d by dx of b e raised to minus x. हा, dy by dx is equal to a जसंची तसं e raised to x साठी काय e raised to x, b जसंची तसं e raised to minus x साठी काय e raised to minus x into minus 1 e raised to minus x into minus 1. बघा आता नंतर dy by dx मोबाईल ठेवतो dy by dx a e raised to x a e raised to x. हा, इथं मायनस येईल b e raised to x. खूप सोपे प्रॉब्लेम आहे. साधे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पाठ पाहिजे बस. हा, डेरिव्हेटिव्ह मध्ये पण काही इतका अवघड नाही. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स अगेन. विथ रिस्पेक्ट टू एक्स अगेन d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू ए जसंची तसं. What is it of e raised to x?
मायनस पी जसं तसं ई रेस टू मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती राहील ई रेस टू मायनस एक्सचा ई रेस टू मायनस एक्स आणि मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती राहील -1 हा तर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर ए ई रेस टू एक्स मायनस मायनस प्लस बी रेस टू बी इंटू ई रेस टू मायनस एक्स हा याला काय लिहू शकतो आपण वाय काय लिहू शकतो वाय कारण की याच्यामुळे तर मग डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय बघा म्हणजे जर फॉर्म द डी क्वेश्चन नंबर 6 मध्ये आला तर फक्त तुमचे 3 मार्क जाते मीडियम असो कुणी असो फक्त याचे 3 मार्क धरायचे फॉर्म द डी अटेम्प्ट करायचं अलग आणि नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आहेच बाकीचं जमलं नाही जमलं तरी चालतं डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस वाय इज इक्वल टू 0 डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस वाय इज इक्वल टू 0 वनचा वर्ग वनच असतं ना म्हणून तोच पॅटर्न फॉलो होतो घ्या लिहून घ्या फर्स्ट y is equal to sine of log x is the solution of dx square d2y by dx square plus x dy by dx plus y is equal to 0 हा प्रॉब्लेम यावेळेस येऊ शकतो क्वेश्चन नंबर 3 मध्ये चौथ्या नंबरला 4 मार्काला तिसऱ्या किंवा चौथ्या नंबरला लक्षात तर y is equal to sine of log x बघा मित्रांनो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ऑन बोथ साइड तर dy by dx is equal to d by dx of sine of log x dy by dx is equal to sine of log x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे cos of log x आणि त्या log x चा पण डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल ना log x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 by x लक्षात मित्रांनो डेरिव्हेटिव्ह फर्स्ट सेमिस्टर झालं म्हणून या सेमिस्टरला काम येणार नाही असं नाही या सेमिस्टरला झालं म्हणून पुढच्या सेमिस्टरला काम येणार नाही असं नाही कुठेही कधीही टपक बरेचदा टेक्निकल सब्जेक्ट मध्ये डेरिव्हेशन घेतो आम्ही त्यावेळेस डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन काही पण लागतं लक्षात तर इकडे बघा dy बाय dx कॉस ऑफ लॉग एक्स अपॉन 1 बाय एक्स लक्षात पुन्हा एकदा आता काय करायचं याच्याकडे बघायचं याच्याकडे बघितल्यानंतर हा एक्स इकडे दिसतोय या एक्सला इकडे घेतल्यावर सोपं जाईल एक्स dy बाय dx इज इक्वल टू कॉस ऑफ log x differentiate with respect to x again u into v इकडे बाजूला होता u into v x जसं तसं dy by dx डेरिव्हेटिव्ह d by dx of dy by dx प्लस dy by dx जसंची तसं d by dx x चा डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू कॉस ऑफ लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय डी बाय डी एक्स ऑफ कॉस ऑफ लॉग एक्स लिहितो डी बाय डी एक्स ऑफ कॉस ऑफ लॉग एक्स नंतर एक्स जसंची तसं याचा डेरिव्हेटिव्ह काय डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स जसंची तसं एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती आहे 1 कॉस ऑफ लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन ऑफ लॉग एक्स आणि लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय 1 बाय एक्स त्या एक्स ला या दोन्हीला मल्टिप्लायला जाईल ना तो एक्स या दोघांच्या मल्टिप्लायला जाईल तर एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर आलं प्लस एक्स डी वाय बाय डी एक्स दोघांना मल्टिप्लाय होईल आणि याच्या जागी काय लिहू शकतो वाय त्या वायला पिकिंग इकडं एक्स स्क्वेअर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 लक्षात छापा